नमस्कार. तर पोकोने 2026 या वर्षाची सुरुवात केली आहे आपल्या नव्या कोऱ्या पोको M8 सोबत. हा त्यांचा या वर्षातला पहिला स्मार्टफोन आहे. चला तर मग पटकन बघूया की या फोनमध्ये असं काय काय खास आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेखा. सगळ्यात आधी या फोनची ओळख करून घेऊ, मग त्याचं डिझाईन आणि डिस्प्ले कसं आहे ते बघू. त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स, सॉफ्टवेअर, कॅमेरा आणि बॅटरी यावर नजर टाकू. आणि शेवटी हा फोन घ्यावा की नाही यावर एक अंतिम मत देऊ. चला तर मग सुरू करूया. तर पोकोने 2026 ची सुरुवात केली आहे आपल्या बजेट केंद्रित M सिरीजने. म्हणजे यानंतर आपल्याला कदाचित X आणि F सिरीजचे फोन बघायला मिळतील, पण वर्षाचा श्री गणेशा झालाय तो या M8 पासून. बरं, बॉक्स उघडल्यावर आपल्याला काय मिळतं? तर एक 45 वॅटचा अडॅप्टर आहे, एक USB A ते C केबल आणि हो, एक अपारदर्शक केस सुद्धा. म्हणजे फोन घेतल्या घेतल्या त्याला संरक्षण देण्यासाठी वेगळा खर्च करायची गरज नाही. आता वळूया फोनच्या दिसण्याकडे, त्याचा लुक आणि हातात घेतल्यावर तो कसा वाटतो याकडे. खरं सांगायचं तर फोन हातात घेतल्यावर खूपच छान वाटतो. एकदम स्लिम, मॉडर्न लुक आहे आणि वजन तर फक्त 175.8 ग्रॅम. कर्व्ह डिस्प्लेमुळे तर तो आणखीनच प्रीमियम वाटतो. आणि हो, शायनी ॲक्सेंटसोबत मॅट फिनिश, क्या बात है. आता खरी मजा, या फोनची मजबूती तपासायची वेळ आली. एका रिव्ह्यूअरने तर ड्रॉप टेस्ट करण्याआधीच म्हटलं, अरे बापरे, मला भीती वाटतेय, काळजी वाटतेय. आता यानंतर उत्सुकता तर वाढणारच, बरोबर? पण कमाल झाली, फोन खिशाच्या उंचीवरून खाली पडला आणि त्याला काहीही झालं नाही. त्या रिव्ह्यूअरची प्रतिक्रिया होती, वा पोको, क्या टिकाऊ फोन बनवला आहे. आणि ही मजबूती फक्त बोलण्यापुरती नाहीये. या फोनला मिलिटरी स्टँडर्ड 810H आणि IP6566 सर्टिफिकेशन मिळालंय. म्हणजे याच्या टिकाऊपणाची अधिकृत गॅरंटी आहे. आता बोलूया या फोनच्या सगळ्यात मोठ्या आकर्षणाबद्दल, तो म्हणजे याचा डिस्प्ले. यात 6.77 इंचांचा मोठाच्या मोठा 3D कर्व्ड ॲमोलेड डिस्प्ले मिळतोय. याचा सरळ अर्थ आहे की रंग एकदम जिवंत दिसणार आणि व्हिडिओ बघायला खूप मजा येणार. आणि 1000 नीटची ब्राईटनेस म्हणजे कडक उन्हातही स्क्रीन एकदम स्पष्ट दिसेल. या किमतीत हे मिळणं खरंच मोठी गोष्ट आहे. आणि हो, जे लोक रात्री अपरात्री फोनवर सिनेमे किंवा सिरीज बघतात ना, त्यांच्यासाठी तर एक खुशखबर आहे. याला TTTUV सर्टिफिकेशन मिळाले, ज्यामुळे डोळ्यांवरचा ताण खूप कमी होतो. म्हणजे आता बिंज वॉचिंग करा अगदी आरामात. चला, आता फोनच्या बाहेरील सौंदर्यावरून आतल्या ताकदीकडे जाऊया. पाहूया की याचा परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर अनुभव कसा आहे. या फोनच्या आत आहे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर सोबत 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळतं. आणि जर स्टोरेज कमी पडलं तर हायब्रिड सिम स्लॉट वापरून ते वाढवताही येतं. आता जरा आकड्यांमध्ये बोलूया. AnTuTu बेंचमार्क टेस्टमध्ये या फोनने तब्बल 8.25 लाखांचा स्कोर केलाय. आता याचा सोपा अर्थ काय? तर रोजच्या कामांसाठी हा फोन एकदम मक्खनसारखा चालेल आणि गेमिंगचा अनुभवही जबरदस्त मिळेल. इथे बघा, परफॉर्मन्समध्ये किती मोठी उडी घेतली आहे. मागच्या AnTuTu व्हर्जनमध्ये स्कोर होता 6.5 लाख, जो आता थेट 8.25 लाखांवर पोचलाय. ही खरंच एक मोठी सुधारणा आहे. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं तर यात Android 15 वर आधारित HyperOS 2.0 आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका, याला 4 वर्षांचे मोठे OS अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. हे खरंच खूप भारी आहे. यात जेमिनी आणि सर्कल टू सर्च सारखे AI फीचर्सही आहेत. पण एक गोष्ट आहे, यात काही नको असलेले ॲप्स आधीपासूनच आहेत, जे आपल्याला काढता येत नाही. चला, आता पुढचा टप्पा गाठूया. बघूया की या फोनचा कॅमेरा कसा आहे आणि बॅटरी किती टिकते. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा लाईट फ्युजन 400 मेन कॅमेरा आहे आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा सेन्सर दिलाय. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी मागच्या कॅमेऱ्याने 4K 30 FPS आणि पुढच्या कॅमेऱ्याने फुल HD 30 FPS व्हिडिओ शूट करता येतो. पण प्रत्यक्षात फोटो कसे येतात? तर बघा, दिवसाच्या प्रकाशात फोटो एकदम मस्त येतात. सेल्फीसुद्धा चांगले येतात, स्किन टोन व्यवस्थित दिसतो. पण जिथे प्रकाश कमी असतो ना, तिथे मात्र कॅमेरा थोडा कमी पडतो. बॅटरीच्या बाबतीत मात्र हा फोन हिरो आहे. यात 5520 mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 45 वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आणि इतकंच नाही तर 18 वॅटच्या रिव्हर्स वायर्ड चार्जिंगमुळे आपण या फोनवरून दुसरी डिव्हाइससुद्धा चार्ज करू शकतो. म्हणजे हा स्वतःच एक पॉवर बँक बनतो. तर आपण आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. सगळी माहिती बघितल्यावर आता ठरवूया की हा फोन नक्की कोणासाठी बनला आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर जर कमी पैशात 3D कर्व्ह डिस्प्ले हवा असेल, खूप वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स हवे असतील आणि एक मजबूत स्टायलिश फोन हवा असेल तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. पण जर कमी प्रकाशात भारी फोटोग्राफी करायची असेल, फोनमध्ये नको असलेले ॲप्स चालणार नसतील किंवा NFC ची गरज असेल तर मग मात्र तुम्हाला दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याची किंमत. सगळ्या ऑफर्स लावून या फोनची प्रभावी सुरुवातीची किंमत आहे फक्त 15,999 रुपये. या फीचर्ससाठी ही किंमत खरंच खूप आकर्षक आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. बजेट सेगमेंटमध्ये एक प्रीमियम डिस्प्ले आणि टिकाऊ डिझाईनसाठी कॅमेरामध्ये विशेषतः कमी प्रकाशातल्या कामगिरीमध्ये थोडी तडजोड करणं योग्य ठरेल का? विचार नक्की करा.